ख्रिस्ताठाई माझे प्रिय बंधू भगिनींनो, आगमन काळातील तिसरा रविवार म्हणजे आनंद रविवार आणि आजची तिन्ही वाचने आपल्याला आनंद व्यक्त करावयास सांगत आहे, कारण आपला परमेश्वर आपल्यामध्ये येत आहे आणि तो आपले दुःख निवारण करणार आहे। माझे प्रिय बंधू भगिनींनो, पहिल्या वाचनामध्ये सफन्या संदेष्टाने येशू ख्रिस्ताला येण्याच्या 600 वर्षापूर्वी एक भाकीत केले आणि त्या भाकीतमध्ये सांगितलं होतं की बाबिलोन करामुळे यहुदी लोकांवर अन्याय अत्याचार होणार आहे, परंतु ह्याच दुःखाच्या बातमीबरोबर त्याने एक आनंदाचा संदेश दिलेला आहे आणि तो म्हणजे तुमचा परमेश्वर तुमच्यामध्ये येणार आहे, म्हणून आनंद व्यक्त करा व त्याच्या येण्याची तुम्ही वाट पहा व तुमचा हा जो विश्वास आहे हा बळकट ठेवा। अशा प्रकारे आनंदाच्या बातमीबरोबर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपल्याला जागृत राहण्यासाठी सांगत आहे, मन परिवर्तनासाठी बोलावत आहे। तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पेट्रिसिया ग्रीनली ही प्रख्यात लेखिका ही त्याच्या मुलाच्या जीवनातील एक कथा सांगते। तर तिचा मुलगा हा US मध्ये वर्जिनिया ह्या स्टेटमध्ये पोलीस अधिकारी होता आणि एक दिवस तो ड्युटीवर असताना एक बाई भर वेगाने गाडी चालवून जाते, तेव्हा हा अधिकारी हिच्या अतिवेगामुळे तिला दंड सुनावतो। तेव्हा ही बाई सांगते की मला अतिवेगाचा इशारा न देताच तुम्ही दंड कसा काय दिलेला आहे। तेव्हा तो अधिकारी तिला उत्तर देतो की अतिवेगाचा इशारा हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिलेला आहे, परंतु त्याच्याकडे तू दुर्लक्ष केलेला आहे आणि तू पुढे निघून गेलेली आहेस, त्याच्यामुळेच तुला हा दंड दिलेला आहे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणही आपल्या जीवनात बऱ्याच वेळा तसेच करत असतो। आपल्याला पूर्व इशारा दिला जात असतो की परमेश्वर येणार आहे, परमेश्वर आपल्या मध्ये असणार आहे, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू शब्दाद्वारे प्रवचनाद्वारे आपल्याला बोध केला जातो प्रभू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल, परंतु आपण जेव्हा मिस्सा मैदानामध्ये सहभागी होतो तेव्हा मिस्सा संपल्यावर आपण काय काय करावे ह्या योजना आपण आखत असतो आणि त्यावेळेला जो बोध केला जातो, जो संदेश दिला जातो तो आपल्याला समजत नाही। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्यासाठीच योहान बाप्तिस्ता आपल्याला मन परिवर्तनासाठी जागृत राहण्यासाठी बोलावत आहे। तर तो 3 लोकांना उपदेश देत आहे। पहिला म्हणजे सर्वसामान्य लोकांना उपदेश देत असताना म्हणत आहे की तुम्ही फक्त स्वप्ने पाहू नका, फक्त योजना आखू नका, तर जी स्वप्न पाहिले आहेत, ज्या योजना आखल्या आहेत त्यात तुम्ही कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा। जे भुकेले आहेत त्यांना अन्न द्या, ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत त्यांची लाज टाका, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासमोर तुम्ही हात पुढे करा आणि अशा प्रकारे तुम्ही लोकांच्या मदतीस धावा। त्याचप्रमाणे जे कर वसूल करत आहेत त्यांना सुद्धा योहान बाप्तिस्ता संदेश देत आहे आणि तो म्हणजे की लोभीपणा तुमच्या अंगी आणू नका, लोकांवर जुलूम जबरदस्ती करू नका, जे पद तुम्हाला दिलेलं आहे त्याचा गैरवापर करू नका व लोकांकडून जास्त कर वसूल न करता जे पगार तुम्हाला दिले जाते त्याच्यामध्ये समाधानी व्हा। तसेच सैनिकांना सुद्धा हा योहान बाप्तिस्ता संदेश देत आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जे सैनिक होते हे यहुदी सैनिक होते व रोमीकरांचं कार्य करत असत आणि त्याच्यामुळे या सैनिकांमध्ये सुद्धा एक प्रकारची अधिकारवृत्ती आली होती आणि त्यामुळे ते त्या लोकांवर जुलूम जबरदस्ती करत। त्याच्यासाठीच योहान बाप्तिस्ता हा रोमी सैनिकांना सांगत आहे की तुम्ही तुमच्याच लोकांवर अत्याचार जुलूम जबरदस्ती करू नका, तर त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा व तुम्हाला जे पगार दिलेला आहे त्याच्यामध्ये समाधानी व्हा। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारेच आपल्याला सुद्धा संदेश दिलेला आहे की आपण आपले मन परिवर्तन करावे, आपण जागृत राहावे व प्रभूच्या येण्याची आपण वाट पाहावी। त्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जागृत राहूया, मनाची तयारी करूया, पापांपासून वळून ख्रिस्ताकडे वळण्याचा प्रयत्न करूया व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद व्यक्त करूया, कारण परमेश्वर आपल्यामध्ये येत आहे। आमेन।